तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शनी शिंगणापूरला जाऊन पूजा केली। याबाबत MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा हे संजय शिरसाट मानतात का, असा सवाल त्यांनी बुलढाणा दौऱ्यादरम्यान उपस्थित केला। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर लाडक्या बहिणींचे लाड संपतील आणि योजना बंद होईल असं भाकीतही त्यांनी केलं। इम्तियाज जलील बुलढाणा जिल्ह्यावर दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना हे सांगितले। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। संजय शिरसाट काल शनी शिंगणापूरला गेले होते। त्यांना विचारत होते की कधी कधी शिंगणापूरला जावं लागतं संकटाची शनी शिंगणापूरला प्रार्थना केली नंतर। बघा, मला निवडणुकीच्या नंतर हे कळलं होतं की संजय शिरसाट साहेब हे दलित समाजाचे आहे करके, आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिली होती। त्या 22 प्रतिज्ञा संजय शिरसाट साहेब मानत आहे का नाही मानत आहे, त्यांनी आपल्या समाजाशी लोकांना हे समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे। कारण जेव्हा आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे काढले होते त्याच वेळी त्यांनी संपूर्ण समाज माझ्या अंगावर सोडलं होतं। एक मोर्चा, भव्य मोर्चासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते त्या मोर्चा काढण्यासाठी। कारण त्यांना असं वाटलं होतं की आता हे दलित समाजाचे नेत्यांना मी काही पैसे दिले तर ते मोठा मोर्चा काढतील आणि इम्तियाज जलील गप्प बसणार आहे। आता हे नेते ज्यांनी पैसे घेऊन मोर्चा काढले होते त्यांना वेळ आलेली आहे की आपल्या नेत्याला प्रश्न विचारण्याची की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आपण मानत आहे का नाही मानत आहे। आणि त्या 22 प्रतिज्ञामध्ये हे पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होते कुठल्याही प्रकारच्या पूजनाच्या, या देशामध्ये पूजन करायचं असेल तर संविधानाची पूजन त्यांनी करायला पाहिजे होती। योजना बंद करण्यात आली आहे, लाडकी बहीण योजना भविष्यात अशाच प्रकारे बंद करण्यात येणार आहे। साहेब, हे सामान्य लोकांना हे माहित नसेल, पण मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच माझे अनेक स्टेटमेंट्स आहे की हे लाडकी बहीण महाराष्ट्राला परवडणारी स्कीम नाही आहे, पण आपल्याला वोट गॅदर करायचे होते, इकट्ठा करायचे होते, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सत्तेमध्ये यायचं होतं। महाराष्ट्राचा फायनान्शियल पोझिशन काय आहे हे न विचारात घेऊन आज ठेकेदारांना पैसे नाही, आज विकासांचे खूप सारे काम अडकलेले आहे, अनेक डिपार्टमेंट्स हे तक्रार करत आहे। त्याच्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंटची स्कॉलरशिप स्कीम्स बंद करण्यात आलेली आहे। मागच्या 10 महिन्यापासून मायनॉरिटीजचे जे स्कीम्स आहे त्या मुलांना पैसे मिळत नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे 1 रुपयाची जे शेतकऱ्यांची स्कीम आहे तर लाडकी बहीण मला असं वाटतं की काही 2-3 महिन्यासाठी फक्त लाड होणार आहे। एकदा हे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदचे निवडणूक संपली तर तुम्ही आज नोट करून घ्या, त्या दिवशी तुम्ही हे पुन्हा माझा स्टेटमेंट चालवायला पाहिजे की ज्या दिवशी हे निवडणूक संपणार त्या दिवशी लाड पण संपणार आहे। जे बहिणीचा लाड सुरू आहे ते लाड त्या दिवशी संपणार आहे।